महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मालावर अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातून अचलपूरकडे येणारा प्रतिबंधित गुटखा पकडत पोलिसांनी तब्बल 6,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गोपनीय माहितीच्या आधारे 16 जानेवारी रोजी कारंजा टी पॉइंट येथे नाकाबंदी करण्यात आली। यावेळी सिल्वर रंगाच्या टाटा विस्टा कारमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आला। या प्रकरणी अचलपूर तालुक्यातील आरोपी मोहम्मद इम्रान मोहम्मद फारूक याला ताब्यात घेण्यात आले आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात हजारो गुटखा पॅकेट्स, वाहन आणि मोबाईलचा समावेश असून आरोपीने हा गुटखा स्थानिक पानठेल्यावर विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।